नमस्कार मित्रांनो, राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्याच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी यासाठी ऊर्जेची बचत व्हावी यासाठी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे या उद्दिष्टासह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही 100% राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी सन 2024 आणि 2025 या अर्थसंकल्पामध्ये 75 कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये कोणत्या समाविष्ट बाबी करण्यात आल्या ते बघू। नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करणे तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण, मूल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा, पीक आधारित अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत काढणी पश्चात पूर्व प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीतसाखळी स्थापित करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे। तर योजनेअंतर्गत पात्र उद्योग तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाले, औषधी व सुगंधी वनस्पती इत्यादी प्रक्रिया उद्योग आणि गूळ उद्योग, वाईन उद्योग, दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प यामध्ये भरडधान्यावरील कृषी व प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यावर विशेष भर देण्यात आलेला आहे। पात्र लाभार्थी यांची संख्या आहे: वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक उद्योजक, सक्षम प्रगतिशील शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, नवउद्योजक, भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था इत्यादी। नंबर 2 आहे गट लाभार्थी शेतकरी, उत्पादक गट संस्था, कंपनी, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था आणि खाजगी संस्था। शासनाच्या कुटुंब या संज्ञेनुसार पती, पत्नी व त्याची अपत्ये म्हणजेच मुले एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत लाभ अनुदेय राहणार आहे। म्हणजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ भेटणार आहे। मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेत एका अर्जदारास एकदाच लाभ घेता येणार आहे, परंतु इतर योजनेतून लाभ घेतलेल्या प्रकल्पाचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी या योजनेअंतर्गत लाभ अनुदेय राहणार आहे। तर यासाठी आर्थिक सहाय्य काय आहे ते बघू। कारखाना, मशिनरी आणि टेक्निकल सिव्हिल वर्क यांच्या एकूण खर्चाच्या 30% अनुदान, कमाल मर्यादा ₹50 लाख कारखाना व मशिनरी व बांधकाम, टेक्निकल सिव्हिल वर्क यासाठी अनुदान देताना खर्चाचे प्रमाण अनुक्रमाने 60.40 बँक कर्जाशी निगडीत अनुदान देण्यात येणार आहे। त्यामध्ये क्रेडिट लिंकिंग बँक इंडेड सबसिडी असे तुम्हाला सबसिडी भेटणार आहे। यानुसार 2 टप्प्यात 2 समान टप्पे, त्यामध्ये पहिला टप्पा आहे प्रकल्प उभारणी पूर्ण झाल्यानंतर पहिला टप्पा पडणार आहे। दुसरा टप्पा प्रकल्प पूर्ण क्षमतेच्या उत्पादनात आल्यानंतर दुसरा टप्पा तुम्हाला भेटणार आहे। योजनेची सद्यस्थिती आहे सन 2018-19 ते सन 2023-24च्या दरम्यान एकूण 584 लाभार्थ्यास 201.47 कोटी एवढ्या रकमेचे अनुदान देण्यात आलेले आहे। सन 2024 आणि 25 मध्ये एकूण 207 प्रकल्पांना एकूण 75 कोटी एवढ्या रकमेच्या अनुदानास मान्यता देण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी जवळील तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।